मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत प्रति महिन्याला 1500 रुपये मोफत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांना दिलं जातं। यामध्ये जे लाभार्थी अर्ज करतील, ज्यांचे अर्ज पात्र होतील, अशा लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये 100% दिले जाते। कसल्याही पद्धतींची परतफेड नाही। यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, याचबरोबर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज केल्यानंतर पात्र यादी कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे, जे लाभार्थी पूर्वी अर्ज केलेले होते अशा भरपूर अशा लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयामध्ये आता तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांचं फॉर्म त्रुटीमध्ये पडलेलं आहे, त्रुटीमध्ये पडण्याचं कारण काय आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार। त्या त्रुटीची पूर्तता जर तुम्ही केलीत तर परत तुम्ही पात्र यादीमध्ये जाऊ शकता। आता व्यवस्थित समजून घ्या, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत हे सर्वप्रथम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, या दोन योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। यानंतर पुढील 3 योजना जे आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, अशा 3 योजना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना 1500 रुपये प्रति महिन्याला 100% न चुकता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत दिले जात आहेत। याचबरोबर यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला 2500 रुपये जे लाभार्थी अर्ज करून पात्र झालेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत हे पैसे दिले जात आहेत। जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर तहसील कार्यालय असेल, सेतू केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी काय पात्रता असते, काय काय डॉक्युमेंट लागतात, या संदर्भातील व्यवस्थित माहिती या ज्या काही सर्व योजना आहेत, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी दिव्यांग योजना असेल, इंदिरा गांधी विधवा योजना असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या 5ही योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, या संदर्भात सुद्धा माहिती आपण आता दिलेली आहे। या व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ लावेन, त्या व्हिडिओवरती टच करा आणि व्यवस्थित माहिती पाहून नक्की लवकरात लवकर अर्ज करून घ्या। सर्व मोफत राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या योजना राबवल्या जात आहेत। जे पात्र होतील अशा लाभार्थ्यांना प्रति महिन्याला हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जात आहेत। ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।